लवकर काढा हा कपडा. आम्ही तुमच्या जातीसारखे छोटे लोक आहोत. आमची पोरं बाळ खूप दिवसापासून उपाशी आहेत, म्हणून आम्ही असं केलं. आणि आम्ही असं पण ऐकलंय की तू गोरगरिबांची मदत करतोस. आम्हाला या अडचणीतून बाहेर काढ. आमची मुलं उपाशी आहेत. आम्ही गेलो नाही हृदयताना जेवायला कोण देईल? आम्हाला जाऊ द्या. चोखू काकांचं तर काही माहित नाही कधी काय करतील. ते तिघं कुठं गेले असतील याचा अंदाज लावण्यापेक्षा तुम्ही तुमचं काम करा. बरोबर बोलतात ताई. जेव्हा ते येतील ना तेव्हा त्यांना विचारा की कुठे गेले होते. विचारलं ना तर ते ओरडायला लागतील. आणि त्यांच्यासोबत ते हितेश काका आणि जनार्दन काका बी तर आहेत. हा मग ओरडू देत, पण या बायको आहेत. प्रश्न करणं धर्म आहे त्यांचा. आणि जर चूक असेल तर बरोबर करण्याचा प्रयत्न करणं, बरोबर साठी भांडणं असं सोडून दिलं ना काही ठीक होत नाही. आणि जर कोण काही चूक करतं तर त्याची जाणीव करून देणं गरजेचं असतं. आम्ही तुमच्यासारखेच मजबूर आणि लाचार आहोत. गरीब लोक आहोत आम्ही. आमचा नाईलाज आहे. गरीब जाऊ लोक द्या, आहोत जाऊ आम्हाला. द्या. जाऊ द्या. आम्हाला जाऊ दे. हे बघा, तसं तर मी तुम्हाला इथून जाऊ दिलं नाही पाहिजे. आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलावलं नाही, पाहिजे. नाही, नको, पण माझं म्हणणं ऐका. तुमच्यामुळे आमचं जास्त काही नुकसान झालं नाहीये, त्यामुळे मी सोडतोय. पण त्याआधी उभे व्हा सगळे तुम्ही. दूर होऊन. हे सगळे पेपरचे बंडल जसे होते तसे त्या टेबलवर ठेवा. होय. चला लवकर. इकडे या सगळे जागेवर या. बहुतेक काम झालंय. या लवकर. बस फक्त आता बघतच राहा मॅनेजर साहेब. आता थोड्या वेळात आपले चारही महारथी त्या भीमरावचा मृतदेह घेऊन बाहेर येतील. खूप चांगलं वाटेल. माझी अतृप्त इच्छा पूर्ण होणार आहे आज. बस थोडीशी वाट बघा. आता एक एक करून बाहेर जायचं. चला जा. दूरून जायचं. जा आता. जा लवकर. जा एक एक करून. चला तुम्ही आता. जा. पण इथून लगेच बाहेर जायचं. जा लवकर. जोखू काका, तुम्ही? याचा अर्थ हे जनार्दन काका, मनोहर काका आणि हितेश काका असतील. काढा तुमचे रुमाल. काढा तुमचे रुमाल. तुम्ही सगळे इथे मला त्रास द्यायला आला होता. आणि तुम्ही आलायत म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला मेघनाथ आणि त्यांच्या मुलांनी पाठवलं असेल, है ना? त्यामुळे मी विचार करतोय की जे दोन माणसं सकाळी सकाळी
हे पेपरचे बंडल घेऊन जायला येतात ते आले का नाही? का करता तुम्ही हे सगळं? अव्वल दर्जाचे मूर्ख आहेत हे चौघे. 4 होते. एवढे जण असून देखील कळत नाही की पकडले कसे गेले. आणि हे काही केमिकल वगैरे नाहीये जे पडल्यावर माणसाचा मृत्यू वगैरे होईल. काही नाहीये. ह्या कीड मारण्याचं औषध येते. मी फसवलं तुम्हा सगळ्यांना आणि तुम्ही फसलेही. माहितीये का? कारण तुम्ही सगळे अज्ञानी आहात, अनपढ आहात. त्यामुळे पटकन फसलातही. आणि त्या मेघनाथच्या बोलण्यातही फसलात कारण तुम्ही सगळे अज्ञानी आहात, अनपढ आहात आणि मला त्रास द्यायला निघून आलात. ए जसं भाषण देऊ नकोस आणि हा मोठेपणा सांगू नकोस की तू किती समजदार आणि आतल्या गाठीचा आहेस. मग आम्हाला का तुरुंगात घेऊन जाणार का? चल घेऊन जा तिकडे आम्हाला. चांगलंच आहे, तू शांतपणे लांब राहशील. ठाण्यात ह्या वेळेला ठाण्यात नाही पोहोचवणं. ह्या वेळेला तुम्हा सगळ्यांची शिक्षा वेगळी असेल. काय करणार आहे हा भीमराव? हा आपल्या सगळ्यांना अडकवणार तर नाही ना? मी इथे सोबत उभा आहे तरी पण भीती वाटते तुला. मूर्ख कुठला. अरे काय करणार नाही हा भीमराव. जे काय करेल मी बघून घे सगळं. जा आता इथून सगळेजण चाळीत जा तुम्ही. आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी मला चाळीत येताना जाताना बघा. हीच शिक्षा असेल तुम्हा सगळ्यांची. कदाचित मला येताना जाताना बघून तुम्हाला तुमची चूकही कळेल, लाज वाटेल आणि तुम्ही सगळे सुधराल. जा इथून तुम्ही सगळे. चल जोखू, चल चल मनोहर. ही योजना तर फसली. काही दुसरा विचार करायला हवा. थोड्या वेळाने तुम्ही दोघे आतमध्ये जाऊन काम करा. खूपच हुशार आहे हा भीमराव. प्रत्येक वेळी काहीतरी हुशारी दाखवतोच हा. मला असं वाटतंय तुझी बायको तिथे सगळ्यांसोबत उभी राहून तुझ्याच बद्दल वाईट सांगतेय बघ. आणि विश्वास ठेव आनंद, जेव्हा केव्हा ही रमा, करुणा आणि लक्ष्मीशी बोलते ना, तेव्हा या दोघींच्या डोक्यात आग तयार होते आणि मग या दोघी येऊन आपल्याशी भांडतात. बघा केलं काम. तुझ्याकडे ती आता भांडण करायला येते बघ. येते ती. तू अजिबात घाबरू नकोस. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. तुम्ही दोघं जा. मी लक्ष्मीवर एकटाच बोलतो. नाही नाही नाही, आपण सगळे एकत्र आहे. हा, आपण सोबत आहे सगळे. मी बोललो ना. मी जा. मी बघतो काय करायचं. अरे चल इकडनं. अरे हात सोडा. काय करताय तुम्ही? काय होत हे? बस आता काय नाही बोलायचं, फक्त माझं ऐकायचं. हा चहाचा पेढा फक्त चहाचा पेलाच नाहीये, हे पुरुषाच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. पर तू माझी पत्नी आहेस
आणि याला उचलून ठेवणं हे तुझं काम आहे, तुझं कर्तव्य आहे. म्हणून काय वाद न घालता तिला उचल आणि आतमध्ये नेऊन ठेव. गोष्ट संपली. आता गोष्ट उगाच वाढत जाईल लक्ष्मी. तुम्ही भीम भाऊंचे मोठे भाऊ आहे. तो भाऊ जो भीम भाऊसाठी जीव द्यायची गोष्ट करायची. वाद नाही. मी भीमच्या लढाईसाठी आज पण जीव देऊ शकतो, पण त्याची लढाई वेगळी आहे आणि आपली लढाई वेगळी. म्हणून आपल्या लढाईमध्ये भीमला मध्ये आणू नको. आणि वय आणि रमाकडनं ज्ञान घेऊन आले असशील तर ते बाहेर ठेवायचं. कारण का माझ्या जीवनामध्ये मी माझे घाव घेऊन बसलोय आणि भीम त्याचे. प्रत्येकाचे आपापले घाव आहेत आणि सगळ्यांचे आपापले मलम आहेत आणि सगळ्यांचे आपली पीडा आहे लक्ष्मी. म्हणून भीमला आपल्या जागी राहू दे, भीमरावाच्या नात्याला आपल्या जागी राहू दे आणि मला माझ्या जागी राहू दे. आनंद आणि लक्ष्मीच्या नात्याला पण आपल्या जागी राहू दे. आणि हा चहाचा पेला उचल आणि आतमध्ये ठेवून दे. आपल्या आपल्या जागेवर जर ठेवलंच तर मग काय उपयोग. हे बघा, तुम्हाला भीम भाऊंसारखं बनायचंय नाही बनायचंय, किती बनायचंय आणि कोणत्या जागेवर बनायचंय हे तुम्हीच बघा. पण मला प्रत्येक जागेवर एकसारखंच राहायचं आहे. कारण माझे आदर्श रमा आहे आणि मला रमासारखं बनायचं आहे प्रत्येक जागेवर. तुम्हाला माहिती आहे, मी काय बी करण्याच्या आधी हाच विचार करते की जर रमा माझ्या ठिकाणी असती तर तिनं काय केलं असतं. आणि आता विचार करते की जर रमा माझ्या ठिकाणी असती तर हा चहाचा पेला नसता उचलला आणि नाही लक्ष्मी उचलणार. लक्ष्मी, मी इकडनं अशी नाही जाऊ शकत. जर तू अशीच गेलीस तर बरोबर नाही होणार, सांगून ठेवतो. काहीही होऊ देत, नवरा बनून जे बोलाल ते समजा मी करन. पर एक पुरुष असण्याच्या गर्वानं मला काही सांगितलं तर मी ते नाही करणार. सोडा, सोडा माझा हात. आ! ताई, तुम्ही पडलात कशा? रक्त येतंय, तुम्ही उठा आधी. मी औषध घेऊन येते, तुम्ही बसा. लक्ष्मी, तुम्ही जाणून बुजून धक्का दिला नव्हता. फक्त ते जरा रागामध्ये. तुम्हाला खरंच वाईट वाटतंय की भीती वाटते की मी रमाला समजा खरं सांगितलं तर तुम्ही मला धक्का मारलाय. काय झालं हाताला? अरे काम करता करता बिचाऱ्याचा हात कापला गेला असेल. काय भीमराव? आजही तुम्ही मोजून सांगणार आहात की नाही की किती बंडल आहेत? सांगा. आग्रह करतो तुम्हाला, तुमचं काम इमानदारीने करा. जर तुम्ही तुमचं काम इमानदारीने केलं तर माझंही काम होईल. आणि जर माझं काम झालं तर तुमचं काय बिघडतंय? आम्हाला ज्ञान देतोयस? हे सांग, तुला तुझी कर्तव्य किती माहिती आहेत आणि स्वतःची कर्तव्य निभावण्यासाठी अजून काय करू शकतोस? काहीही करू शकतो. कर्तव्यापेक्षा कुठलीही मोठी गोष्ट नाहीये. ठीक आहे,
मग परीक्षा दे. जर हे सगळे बंडल तुझ्या जखमी झालेल्या हाताने स्वतः ऑफिसच्या बाहेर ठेवशील तर आम्ही मोजून सांगू आणि जे जे रजिस्टर्ड मध्ये लिहायचंय ते सगळं काही सांगू. अरे लवकर बोल बाबा, हो की नाही? हो. अरे भीमराव, अरे ह्या हाताने तर कोणीही उचलू शकतो. जर दम असेल तर ह्या हाताने उचलून दाखव ना. अरे भीमराव, वृत्तपत्राच्या एका बंडलचं वजन तर उचलत नाहीये तुला, आणि तू सगळ्यांचं वजन उचलणार आहेस. आता बहाणा नको करूस की जखमी आहे हात म्हणून. तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर जखमी तुम्ही सगळेच. आणि अशा जखमींपासून अपेक्षा करणं सोडून दे की ते आपल्या भविष्याचं वजन पेलू शकतील. हळू. तुम्ही पडलात कशा? लक्ष्मीचं माझं नाव सांगितलं तर आणखीन गडबड होऊन जाईल. भीम आणि रमा मिळून माझी पंचायती लावतील. तुम्हा दोघात काही झालं का? अरे नाही, ते मी अडखळून पडले. आणि आमच्या दोघात काय होणार? खरं बोलताय ना तुम्ही? वय किती महान बनतीये ती. आपल्या नवऱ्याला जाऊन समजवेल ती आता की तिने त्याचं नाव नाही घेतलं. बघ, वाटेल तेवढं समजावू देतो, पण यावेळी आनंदला सांगायलाच हवं लक्ष्मीला की तो भीमराव सारखा आपल्या बायकोचा गुलाम बनून राहणार नाही. तर भीमराव, तुझ्याकडून नाही होणार. आता इथून पुढे असं म्हणू नको की माझं कर्तव्यावर खूप प्रेम आहे, आणि पुन्हा असं म्हणू नको की तू लढून जिंकशील. अरे जो बंडल नाही उचलू शकत तो लढून जिंकणार. लढाई अजून संपली नाहीये, आणि तुमची ही अट माझी तुमच्याशी जी लढाई आहे त्याचा फक्त एक हिस्सा आहे. मी ही लढाई नक्की जिंकणार.